तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो जसं की आता इंस्टाग्राम असेल ते ओपन करून घेतो आणि इंस्टाग्रामवर तुम्हाला अकाउंट दाखवत आहे। जसं की सर्च बारमध्ये गेलो आणि येथे एक अकाउंट आहे, बघू शकता हे जे काही अकाउंट आहे ह्या अकाउंटवर तशा प्रकारचे व्हिडिओज आहेत ते अपलोड केलेले आहेत। जसं की बघू शकता थोडंसं लोडिंग घेत आहे, पण तुम्हाला सांगतो बघू शकता अशा प्रकारचे व्हिडिओ। आता व्हिडिओ मी प्ले करून दाखवू शकत नाही कारण की कॉपीराईटचा प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण की याला बॅकग्राऊंड म्युझिक असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे मी प्ले करून दाखवणार नाही। पण इथे बघू शकता किती व्हिडिओज अपलोड केले आहेत, त्यांचे बघू फॉलोअर जे आहेत किती वाढलेले आहेत आणि अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही तुमच्या मोबाईलमधून क्रिएट करू शकता। आणि व्ह्यूज सुद्धा तुम्ही चेक केले तर भरपूर सारे व्ह्यूज सुद्धा येतात, मिलियनमध्ये सुद्धा व्ह्यूज येतात आणि अशा प्रकारचे जे काही रील्स असतील ते व्हायरल सुद्धा आता सध्या जास्त प्रमाणात होत आहेत, बघू शकता अशा प्रकारचे। आता हे बनवायचे कशी प्रोसेस आहे ते तुम्हाला मी सांगतो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो काय आहे, ही जी काही आयडिया असेल ते तुम्हाला इंस्टाग्राममध्ये ओपन करून घ्यायचे, याचे स्क्रीनशॉट आहे ते तुम्ही काढून घेऊ शकता। याच्यानंतर थोडंसं मी आवाज याचा कमी करून घेतो, जसं की समजा मला ही रील आहे ही बनवायची आहे किंवा ही रील आहे अशा प्रकारे मला बनवायची आहे किंवा ही रील बनवायची आहे। तर यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले तर हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला प्ले करायचा आणि त्याच्यानंतर आहे तर सगळ्यात पहिले तर याचं तुम्हाला ते अशा प्रकारे ते स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे। ओके, याचं स्क्रीनशॉट व्यवस्थित काढायचं आणि याला व्यवस्थित आहे ते तुम्हाला क्रॉप करून घ्यायचं। जसं गॅलरी मी इथून ओपन केली ऑलरेडी, बघू शकता मी इथून जी काही ते अशा प्रकारे ते क्रॉप बिप केलं, अशा प्रकारे तुम्हाला क्रॉप करून घ्यायचं आहे। क्रॉप केल्यानंतर आता याला जी काही ह्याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचं। आता व्हिडिओमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते तुम्हाला सांगतो। यासाठी सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा आणि टेलिग्रामला मी एक प्रॉम्प्ट आहे तो अपलोड केला आहे। जसं की आता टेलिग्राम ओपन करतो, जो की तुम्ही बघू शकता हा जो की प्रॉम्प्ट आहे टेलिग्रामला बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला बघायला भेटेल। या प्रॉम्प्टवर प्रेस करा। सगळ्यात पहिले तर टेलिग्रामला जॉईन करून तुम्हाला इथं घ्यायचंच आहे, कारण कंपल्सरी जॉईन करावंच लागणार आहे, कारण की जे काही प्रॉम्प्ट्स असेल ते तुम्हाला इथे बघायला भेटतील। सगळ्यात पहिले तर याला इथून कॉपी करून घ्यायचं, बघू शकता कॉपीचा ऑप्शन आहे तो प्रेस करून त्यानंतर बॅक आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ChatGPT ॲप ओपन करून घ्यायचं आहे, कारण की ChatGPT आणि YT क्रिएट ह्या दोन ॲपच्या मदतीतून तुम्ही ते अशा प्रकारचा व्हिडिओ क्रिएट करू शकता। यासाठी ChatGPT ॲप ओपन करा। ओपन केल्यानंतर थोडंसं अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस येईल, त्यानंतर प्लस बटनवर क्लिक करा। फोटोचा ऑप्शन सिलेक्ट करून जो इमेज आहे तो आत्ता जो की क्रॉप केला आहे तो इमेज ॲड करून घ्यायचा। जसं की रँडमली हा इमेज जर असेल तर मी अशा प्रकारे तो ॲड करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हा प्रॉम्प्ट खाली पेस्ट करा। प्रॉम्प्ट तुम्ही पेस्ट केल्यानंतर येते सगळ्यात पहिले तर एक गोष्ट लक्षात ठेवा, 9x16 जी की साईज आहे ती इंस्टाग्रामची मी टाकलेली आहे। तुम्हाला जर यूट्यूबची जी की आडवी जर हवी असेल तर आडवी तुम्ही टाकू शकता, जशी तुम्हाला पाहिजे तशा प्रकारे तुम्हाला टाकायची आहे। आणि त्याच्यानंतर पूर्ण लोडिंग होऊन द्यायचा, पूर्ण फोटो अपलोड होऊन द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते सेंडचं बटन बघायला भेटेल, सेंड करायचं आहे ChatGPTला। त्यानंतर ChatGPT तुम्हाला जी काही असेल वेगवेगळे व्हिडिओचे प्रॉम्प्ट आहेत ते लिहून देणार आहे, 4 ते 5 प्रॉम्प्ट देऊ शकते। जसं की बघू शकता थोडंसं लोडिंग येत आहे, कारण की इंटरनेट जी की असेल स्लो असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत आहे। तर आता बघूया आपला जी की फोटो आहे तो इथून मी अपलोड करत आहे, थोडंसं आता बघू शकता अशा प्रकारे माझा फोटो आहे तो मी इथून अपलोड केला आहे आणि त्यानंतर ते सेंडचं बटन मला बघायला भेटेल। जसं की 9x16 म्हणजे मी ह्या रेशोमध्ये तो व्हिडिओ क्रिएट करणार आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ क्रिएट करायचा आहे आणि एकदम सिंपल आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्याला कशा प्रकारे सॉन्ग आहे ते यूज करू शकता हे सुद्धा मी सांगणार आहे। जसं की बघू शकता पूर्णपणे फोटो आहे तो आता लोडिंग झालेला आहे, म्हणजे फोटो आहे तो आता अपलोड होत आहे। तर आता फोटो आहे तो अपलोड झाल्यानंतर तुम्हाला मी सांगतो, बघू शकता सेंड बटनवर तुम्ही क्लिक केलं, सेंड केल्यानंतर ChatGPT बघू शकता आता इमेज क्रिएट करायचा आहे। ओके, आता बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे। तर इमेज क्रिएट करत असेल तर प्लस बटनवर क्लिक करा, नो इमेज क्रिएट लिहायचं, नो इमेज बघू शकता इमेज जनरेट म्हणजे इमेज जनरेट करू नका आणि त्यानंतर सेंड करा। बघू शकता आता जी की साईजच्या खालीच आपण लिहिले नो इमेज जनरेट, बस त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे प्रॉम्प्ट आहे ते लिहून देणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे प्रॉम्प्ट लिहून देतं। जसं की आता बघू शकता ऑलरेडी मी इथून जी की तुम्हाला सुद्धा इथे सांगतो, बघू शकता इथून बघू शकता इमेज प्रॉम्प्ट बघू शकता 10 काढलेले आहेत। जर अशा प्रकारे तुम्हाला जी काही प्रॉम्प्ट भेटणार आहेत, आता ऑलरेडी एक मला भेटला आहे पण तुम्ही तिथे 10 प्रॉम्प्ट आहे ते खाली लिहू शकता। ओके, त्याच्यानंतर काय करायचं, जसं की मला हा आवडला आहे तर ह्या प्रॉम्प्टवर अशा पद्धतीने प्रेस करा आणि ह्या प्रॉम्प्टला कॉपी करा, बघू शकता कॉपीचा ऑप्शन आहे। त्यानंतर बॅक या आणि त्यानंतर YT क्रिएट ॲप असेल तुमच्याकडे, नसेल तर प्ले स्टोर एकदम फ्रीमध्ये बघायला भेटेल। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी की आहे YT क्रिएट जी की ॲप आहे हे जे काही यूट्यूबचं ॲप आहे त्यामुळे बिंदास्त ट्रस्ट तुम्ही करू शकता आणि यूज करू शकता। तर YT क्रिएट ॲप ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला जे जनरेट व्हिडिओचा ऑप्शन बघायला भेटेल, यावर क्लिक करा आणि येथे हा प्रॉम्प्ट पेस्ट करून जनरेटवर क्लिक करा। याच्यानंतर जनरेट व्हिडिओ होणार आहे, म्हणजे तुमचा जो काही व्हिडिओ आहे तो जनरेट व्हायला स्टार्ट होणार आहे। जसं की 10% बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला 100% पूर्ण प्रोसेसिंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमचा जो काही व्हिडिओ असेल तो रेडी होणार आहे। बस इतकं सोपं आहे। फक्त याच्यासाठी थोडंसं तुम्हाला
5 ते 10 मिनिटाचा वेळ घेऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो कशा प्रकारे व्हिडिओ रेडी होतोय, कारण की एकदम फास्टमध्ये YT क्रिएटमधून तुम्ही व्हिडिओ क्रिएट करू शकता. गुगल फ्लो असेल किंवा गुगल जेमिनी ह्या तिन्ही ॲपमधून अशा प्रकारचा व्हिडिओ क्रिएट करू शकता. फक्त YT क्रिएटमध्ये तो व्हिडिओ लवकर आहे तो तुमचा रेडी होतो. आता याला सेव्ह कसं करायचं हे तुम्हाला सांगतो, रेग्युलर प्रमाणेच आहे. ऑलरेडी बरेचशा जणांना माहिती असेल याला सेव्ह कसं करायचं काय. तशाच प्रकारे तुम्ही सेव्ह सुद्धा ते करू शकता. आता बघू शकता इथून जी की आहे आता बघू शकता झालं आहे, म्हणजे 1-2% झालं, 98% म्हणजे 2% राहिलेलं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ कसा क्रिएट होतो ते सुद्धा सांगत आहे. 99% झालं म्हणजे 1% राहिलेला आहे. तर आता बघूया आपला व्हिडिओ कसा क्रिएट होतोय, कशा प्रकारे व्हिडिओ दिसतात ते सुद्धा सांगतो. ड्रोन शूट जे की घेतात तशा प्रकारे सुद्धा इथे तुमचा व्हिडिओ तो दिसणार आहे. तर आता बघू शकता इथून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आणि जर माईक डिस्कनेक्ट अशा प्रकारे पण आता कॉपीराईटचा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे मी तुम्हाला ते पूर्ण व्हिडिओ दाखवू शकत नाही. आता याला सेव्ह कसं करायचं ते 2 ऑप्शन्स आहेत, यूज अ व्हिडिओ आणि यूज टू यूट्यूब, अपलोड टू यूट्यूब ओके. म्हणजे अपलोड यूट्यूबवर डायरेक्ट करू शकता, पण मी सांगेन ते यूज टू व्हिडिओवर क्लिक करा. आणि त्याच्यानंतर थोडंसं तुम्हाला इथं अशामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण की इंटरनेटमुळे माझा स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे ओके. त्यानंतर तुम्हाला इथे आहे एरोचा ऑप्शन बाहेर भेटतो, यावर क्लिक करून एक्सपोर्ट आहे ते इझिली करू शकता. त्या एरोचा ऑप्शन येतो ओके, रेग्युलर प्रमाणे मी सांगितलं तशा प्रकारे. आता तुम्हाला समज असलेलं अशा प्रकारचे व्हिडिओज कसे क्रिएट करायचे काय सगळं काय सांगितलं. त्याच्यानंतर Instagramवर अपलोड करताना जे की तुम्ही सॉन्ग यूज करणार आहे ते सॉन्ग यूज करून अपलोड करू शकता. हा होता आजचा व्हिडिओ. आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.